नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 36। वरांड्यात मधुरा तिची वाट पाहत उभी होती। गाडी थांबताच ती धावली। नंदाला तिने कडकडून मिठी मारली। मग तिचे एक ध्रुपद सुरू झाले, पुन्हा जाणार नाहीस ना तू मुंबईला? नाही नाही म्हणून तिचे समाधान करता करता नंदाच्या नाकी 9 आले। चहा झाल्यावर बापूंना घेऊन ती आपल्या खोलीत गेली। बापूंनी कशीबशी सांगितलेली सारी हकीकत ऐकून ती सुन्न होऊन गेली। डोळ्यात उभे राहिलेले पाणी पुशीत ती स्वतःशीच पुटपुटली, माणसाचं मन इतकं दुष्ट होऊ शकतं? एका निष्पाप मुक्या जीवाची चंचलच्या आठवणीने तिचा गळा दाटून आला। पहिल्या दिवशी गळ्यातले घुंगूर वाजवीत लायब्ररीत आलेली आणि बुजऱ्या नजरेने आपल्याकडे पाहणारी चंचल, पुढे लढीवाळपणाने आपल्या स्वागताकरिता वरांड्यात येऊन उभी राहणारी चंचल, मग जवळ येऊन आपले मस्तक घाशीत देवदत्त विलासपुरात आहेत की नाही हे डोळ्यांनी सांगणारी चंचल। चंचलची अनेक रूपे तिच्या डोळ्यापुढे उभी राहिली। बापू निघून गेले तरी नंदा तशीच बसून राहिली। त्यांनी सांगितलेल्या साऱ्या गोष्टींचा एक चित्रपटच तिच्या मनात तयार झाला होता। तो आता तिच्या डोळ्यापुढून झरझर सरकू लागला। वसू देवदत्ताच्या समाचाराला जाते, तो तिच्याशी बोलत नाही। मात्र नंदाचं पत्र आलं का? ती केव्हा परत येणार आहे असे तो बापूंना विचारीत राहतो। ते ऐकून वसू त्याच्याशी भांडण उकरून काढते। देवदत्त उत्तरतो, नशिबानं तुझी आणि माझी गाठ बांधली, पण आपणा दोघांच्या वाटा अगदी निराळ्या आहेत। मला फक्त 2च मित्र आहेत या जगात, नंदा आणि चंचल। त्यातल्या नंदाला भलता संशय घेऊन तू इथनं घालवून दिलंस। फार दुष्ट आहेस तू। त्याच्या या बोलण्याने वसू चिडते, बेभान होते। चंदनगडावरल्या ऐकीव गोष्टींचे तिखट मीठ लावून वर्णन करते। देवदत्त संतापतो, चल चालती हो इथनं, पुन्हा तोंड दाखवू नकोस मला, म्हणून तो तिच्या अंगावर ओरडतो। 4 चौघांसमक्ष झालेल्या या अपमानाने भडकलेली वसू देवदत्त जन्मभर विसरणार नाही असा धडा त्याला शिकवायचं ठरविते। तो बंगल्यावर परततो। त्या दिवशी नोकरा करवी ती चंचलला खाण्यातून विष घालते। देवदत्ताच्या डोळ्यासमोर त्याची लाडकी बेटी तडफडत मरते। ही सारी वसूची करणी आहे हे त्याला कळते। तिने आपल्यावर घेतलेला हा सूड पाहून तो बेभान होतो। तो तिच्या बंगल्यावर जातो। तो तिचा गळा धरून चंचलच्या सोबतीला तुलाही पाठवतो अशी धमकी तिला देतो। त्याच्या मागोमाग धावत आलेले बापू मध्ये पडतात। देवदत्त वसूला सोडून देतो। खाली मान घालून तो म्हणतो, चुकलं माझं बापू, अजून ताब्यात राहत नाही माझं मन। अशी चूक पुन्हा होऊ देणार नाही मी। कृपा करून नंदाला हे कळवू नका, तिला फार दुःख होईल हे ऐकून। देवदत्त निघून जातो।
पण भीतीने अर्धमेल्या झालेल्या वसूला आपल्या मनाचा तोल सावरता येत नाही. लहान सहान आवाजाने तिचा थरकाप उडतो. देवदत्त बंदूक घेऊन आपल्याला गोळी घालायला येत आहे या विचाराने ती भ्रमिष्ठासारखी वागू लागते. झोपेच्या गोळ्या घेऊनही तिला झोप येत नाही. शेवटी भीतीच्या भरात 3-4 महिन्यापूर्वी पैदा केलेले विषारी औषध ती घेते. दुसऱ्या दिवशी सकाळी वसूच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची बातमी गावभर होते. देवदत्त स्वतःला आपल्या बंगल्यात कोंडून घेतो. तो धड खात पीत नाही, होय नाही याशिवाय कोणाशी दुसरे काही बोलत नाही. त्याच्या मनात नेहमी घोळणाऱ्या आत्महत्येच्या विचाराची नंदाकडून बापूंना कल्पना आलेली असते. ते हादरून जातात. त्यातच मधुरेच्या हट्टाची भर पडते. नंदाला बोलावून घेण्याखेरीज बापूंना गत्यंतर उरत नाही. कल्पनेने हे सारे प्रसंग डोळ्यासमोर उभे करताना नंदा मनाशी म्हणत होती, माणसाच्या विवेकशक्तीपेक्षा त्याचे मनोविकार किती बलवत्तर असतात. गांधींच्या पेक्षा शेक्सपियरला मनुष्य अधिक कळला होता या दासबाबूंच्या आवडत्या उक्तीत किती भयंकर सत्य भरले आहे. पण वसूचा वेडा सूड आणि देवदत्ताचा आंधळा राग हे काही परीक्षेला लावलेल्या शोकांतिकेतील अभ्यासाचे विषय नव्हते. त्यांच्याशी तिला मुकाबला करायचा होता. तो कसा करायचा या विचारात ती व्यग्र होऊन गेली. स्नान आटोपून नंदा वसूच्या समाचाराला इस्पितळात गेली तेव्हा 11 वाजायला आले होते. वसूच्या बिछाण्यापाशी उभे राहून तिने मायेने भरलेल्या पण कातर स्वरात हाक मारली, वसू. पण काही उत्तर आले नाही. वसूच्या हातापायांचा अस्वस्थ चाळा मात्र सुरू होता. मध्येच ती डोळे उघडून क्षणभर इकडे तिकडे पाहत होती, पण आजूबाजूची माणसे तिला ओळखता येत नसावीत. वसूची ही स्थिती पाहून नंदाला भडभडून आले. डॉक्टरांशी 4 शब्द बोलून ती खोलीतून बाहेर पडायच्या बेतात होती. इतक्यात वसूच्या मुद्रेवर मंद स्मित दिसू लागले. तिला शुद्ध आली असावी. खोल गेलेल्या आवाजाने तिने हाक मारली, नंदा. नंदा आनंदाने तिच्याजवळ गेली. तिच्या केसावरून हात फिरवू लागली. अजान बालकाप्रमाणे नंदाकडे टकमक पाहात वसू पुटपुटली, मला जगायचंय. मला जगावंसं वाटतंय ग. लगेच तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. तिच्या तोंडावरून आपला गहिवरलेला हात फिरवीत नंदा म्हणाली, वेडी कुठली? हा हा म्हणता बरी होशील तू. मागचं सारं विसरून जा म्हणजे. नंदाच्या या शब्दांसरशी वसूची चर्या एकदम बदलली. तिच्या मुद्रेवरले स्मित मावळले. नजरेतल्या भल्याने नंदाला भोकसीत ती ओरडली, नाटकी सटवी. माझ्या संसारात बिब्बा घालायला आली. चल चालती हो. जा जा म्हणते ना मी. डॉक्टरांनी नंदाला खुनेने बाहेर जायला सुचविले. विषण्ण मनस्थितीत नंदा बंगल्यावर परतली. आता तिला दुसरे दिव्य करायचे होते. देवदत्ताची भेट घ्यायची होती. तिला केव्हा भेटावे याचा ती विचार करू लागली.
इतक्यात बापू लगबगीने तिला भेटायला आले. तिच्या हातात एक लिफाफा देत ते म्हणाले, "तू आल्याचं मी देवदत्तांना सांगितलं." कितीतरी वेळ ते काहीच बोलले नाहीत. मग तुला देण्यासाठी त्यांनी हे पत्र माझ्याकडे दिलं. आतले पत्र चांगले जाडजूड होते, पण लिफाफ्यावर कुणाचेच नाव नव्हते. आपली भेट टाळण्याकरता देवदत्ताने हे पत्र पाठविले नसेल ना, अशी शंका तिला आली. अस्वस्थ मनाने तिनं लिफाफ्यातले पत्र बाहेर काढले. छे, ते अक्षर देवदत्ताचे नव्हते. बायकी अक्षर वाटत होते ते. गोंधळलेल्या मनस्थितीतच ती ते पत्र वाचू लागली. चिरंजीव देवदत्त यास अनेक आशीर्वाद. या पत्राचं अक्षर पाहताच तुझ्या तळपायाची आग मस्तकाला जाईल. पत्राचे तुकडे तुकडे करून तू ते वाऱ्यावर फेकून देशील. म्हणून आरंभीच पदर पसरून तुझ्यापाशी एक भीक मागते. आई म्हणून नव्हे, तो अधिकार मी केव्हाच गमावला आहे. पण देवाच्या दुनियेतलं एक दुर्दैवी माणूस म्हणून. बाळा देवदत्ता, माझी ही कहाणी ऐकून घ्यायची कृपा करशील ना? या भिकारणीच्या कटोऱ्यात दयेचा एक तुकडा टाकशील ना? माझ्या राजा, होय, पाळण्यात पडून अर्ध्या उघड्या डोळ्यांनी तू माझ्याशी बोलायचास, तेव्हा अशीच हाक मारीत असे मी तुला. माझ्या राजा, तो दिवस माझ्या आयुष्यात उगवला नसता तर फार फार बरं झालं असतं. तो दिवस, ज्या दिवशी बंदूक घेऊन तू माझ्या अंगावर धावलास, ज्या दिवशी छोटी मधुरा तुझा भयानक अवतार पाहात किंचाळत बेशुद्ध पडली तो दिवस. 7-8 महिने होत आले. हे काळं तोंड पुन्हा तुला दाखवायचं नाही, असा मनाशी निर्धार करून मी विलासपूर सोडलं. कुणालाही बरोबर न घेता मी कुठं आहे हे तुला, सुनबाईला, बापूंना कुणालाही कळू दिलं नाही. मात्र प्रत्येक रात्र उशीवर डोकं ठेवलं की मनात येतं, त्या दिवशी मी मेले असते तर या यमयातनातून मुक्त झाले असते. देवदत्ताची भरलेली बंदूक मी सहज उचलली आणि ती अचानक उडाली, असा कबुली जबाब मी दिला असता. मग तुझ्या मांडीवर डोकं ठेवून कायमचे डोळे मिटले असते. पण तेवढं कुठलं आहे माझं भाग्य. जगातल्या कुठल्याही आईनं आपल्या मुलाला लिहिलेलं नसेल असं हे पत्र लिहिण्यासाठी मी जिवंत राहावं, अशी देवाची इच्छा होती. आईपेक्षा मोठं दैवत नाही असं लोक म्हणतात, पण आई बाप काय, नवरा बायको काय, सारी माणसंच असतात रे. वरचं नातं खरवडलं की आत उरते ती नुसती माती, साधी माती नव्हे, धडधडणाऱ्या वासनेच्या तेलानं माखलेली माती, हा हा म्हणता भडकणारी माती. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.